नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत, जिला तुम्ही एक स्मार्ट स्टॉप लॉस सुद्धा म्हणू शकता. कधी विचार केलाय की स्टॉप लॉसला जास्त हुशारीने कसं वापरता येईल? तर त्याचं उत्तर आहे प्रोटेक्टिव्ह पुट. चला तर मग हे काय आहे आणि कसं काम करतं ते सविस्तरपणे बघूया. पण पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्वाची गोष्ट. ही सगळी माहिती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. अच्छा, एक गोष्ट सांगा, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की आपण एखादा ट्रेड घेतलाय, भाव थोडा खाली येतो, आपला स्टॉप लॉस हिट होतो आणि आपण लॉस बुक करून बाहेर पडतो. आणि मग खरी गंमत सुरू होते. ज्या क्षणी आपण बाहेर पडतो त्याच क्षणी मार्केट यू टर्न घेतं. ही एक इतकी कॉमन समस्या आहे ना की जवळजवळ प्रत्येक ट्रेडरला याचा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो. आपला स्टॉप लॉस हिट झाल्यावरच मार्केट आपल्या दिशेने सुसाट पळायला लागतं आणि मग आपण विचार करत बसतो, अरे यार, तो स्टॉप लॉस नसता लावला ना तर आज मस्त प्रॉफिट झाला असता. हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते खूपच त्रासदायक असतं. मग यावर उपाय काय? कारण लॉस कंट्रोल करण्यासाठी स्टॉप लॉस तर लावणं गरजेचं आहेच, पण कदाचित एका वेगळ्या, जास्त स्मार्ट पद्धतीने. आणि तीच पद्धत आहे प्रोटेक्टिव्ह पुट. तर हे प्रोटेक्टिव्ह पुट म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्ही फ्युचर किंवा स्टॉक घेतला आणि त्याचसोबत मार्केट खाली गेलं तर काय, ह्या भीतीपासून वाचण्यासाठी एक पुट ऑप्शन सुद्धा विकत घेतला. हे अगदी आपल्या गाडीच्या इन्शुरन्ससारखं आहे. अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनी पैसे देते, नाही का? तसंच काहीसं इथे होतं. ठीक आहे, थेअरी खूप झाली. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. चला आपल्या आप्पांचं उदाहरण घेऊ. तर आप्पांना काय वाटतंय की निफ्टी 25,000च्या वर जाईल, म्हणून त्यांनी काय केलं, एक निफ्टी फ्युचरचा लॉट विकत घेतला. पण त्यांना थोडी भीती पण वाटते की जर मार्केट उलटं फिरलं तर, म्हणून त्यांनी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी त्याच स्ट्राईक प्राईसचा म्हणजे 25,000चाच एक पुट ऑप्शन ₹60 प्रीमियम देऊन विकत घेतला. म्हणजे बघा, इथे दोन गोष्टी आहेत. फ्युचर घेतला आहे प्रॉफिट कमवण्यासाठी आणि पुट ऑप्शन घेतला आहे त्या पोझिशनला प्रोटेक्ट करण्यासाठी. एक आहे अटॅक, दुसरा आहे डिफेन्स. चला आता बघूया की मार्केटमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी घडल्या तर आप्पांच्या ट्रेडचं काय होतं, म्हणजे मार्केट वर गेलं तर काय आणि खाली आलं तर काय. पहिली सिच्युएशन घेऊया. समजा आप्पांचा अंदाज अगदी बरोबर आला. मार्केट रॉकेट झालं आणि 300 पॉइंट्सने वर जाऊन पोहोचलं 25,300 वर. आता इथे त्यांना फ्युचरमध्ये किती फायदा झाला? सरळ हिशोब आहे. 300 पॉइंट्सची वाढ आणि लॉट साईज आहे 75चा, म्हणजे झाले तब्बल ₹22,500. पण थांबा, त्यांनी जो पुट ऑप्शन घेतला होता त्याचं काय? मार्केट वर गेल्यामुळे तो पुट ऑप्शन स्वस्त होणार, बरोबर, म्हणजे त्यात थोडा लॉस होणार. समजा त्यात त्यांना ₹3,000 तोटा झाला. पण हा तोटा म्हणजे काय? तर आपल्या इन्शुरन्सचा खर्च. तर मग नेट प्रॉफिट किती? फ्युचरमधले ₹22,500 मायनस पुट ऑप्शनचा खर्च ₹3,000, म्हणजे हातात आले ₹19,500. जबरदस्त नाही का? ओके, आता दुसरी बाजू बघूया. समजा आप्पांचा अंदाज चुकला आणि मार्केट 200 पॉइंट्सने खाली आलं 24,800 वर. आता फ्युचरमध्ये काय होणार? सरळ आहे. 200 पॉइंट्सचं नुकसान म्हणजे 75च्या लॉट साईजप्रमाणे तब्बल ₹15,000चा लॉस. पण इथेच तर खरी गंमत आहे. आठवतंय, त्यांनी तो एक पुट ऑप्शन घेतला होता. तो होता त्यांचा इन्शुरन्स. मार्केट खाली आल्यामुळे त्या पुट ऑप्शनची किंमत वाढणार आणि त्यात त्यांना जवळजवळ ₹13,500चा फायदा होईल. बघा, फ्युचरमधला जवळजवळ सगळा लॉस इथे कव्हर झाला. तर मग एकूण काय झालं? फ्युचरमध्ये 15,000चा लॉस, पण पुटमध्ये ₹13,500चा फायदा. म्हणजे नेट लॉस किती झाला? फक्त ₹1,500. कुठे 15,000 आणि कुठे फक्त ₹1,500. बघा किती मोठा फरक पडला. आता हे बघा, दोन्ही सिच्युएशन समोरासमोर आहेत. मार्केट आपल्या बाजूने गेलं तर जवळपास 20,000चा फायदा आणि मार्केट विरोधात गेलं तर फक्त 1,500चा तोटा. याला म्हणतात स्मार्ट रिस्क मॅनेजमेंट. म्हणजेच काय? या स्ट्रॅटेजीचं सार एका वाक्यात सांगायचं तर लॉस लिमिटेड पण प्रॉफिट अनलिमिटेड. चला तर मग याचे फायदे काय काय आहेत ते एकदा पटकन बघून घेऊया. पहिलं म्हणजे हा एक प्रकारचा इनडायरेक्ट स्टॉप लॉस आहे. मार्केट थोडं खाली आलं म्हणून लगेच तुमची पोझिशन कट होत नाही. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ट्रेड घेण्याआधीच माहीत असतं की जास्तीत जास्त लॉस किती होऊ शकतो. तिसरं, यामुळे तुम्हाला तुमची पोझिशन एक्सपायरीपर्यंत होल्ड करायचा आत्मविश्वास मिळतो. आणि चौथं, तुम्हाला वाटलं की आता पुरेसा प्रॉफिट झालाय तर तुम्ही कधीही पोझिशनमधून बाहेर पडू शकता. पूर्ण फ्लेक्झिबिलिटी.
तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपला नेहमीचा स्टॉप लॉस वापरण्याऐवजी रिस्क मॅनेज करण्याचा हा एक जास्त चांगला आणि स्मार्ट मार्ग असू शकतो का? यावर नक्की विचार करा. आपण भेटूया पुढच्या भागात.